और जिसने धनंजय को मारा है उसी ने विकी और पटवर्धन साहब को भी मारा है। आप कुछ जानते हैं इसके बारे में? हम हाँ, आप ही, मतलब आप हमेशा रानी के साथ रहते हो ना? हाँ, लेकिन मैडम हम कुछ नहीं जानते। तुमने कुछ तो सुना होगा, कुछ तो देखा होगा। तिवारी, भरोसा रखा है, तोडना नाही। परत जर का मॅडमच्या दाराबाहेर दिसलास तर स्विमिंग टँक मध्ये बुडवून मारीना। सच बता देना, चुप रहने से कुछ नहीं होगा। मैडम हमको बहुत डर लग रहा है, हमें कहीं कुछ हो ना जाए। हम बीबी बच्चे वाले आदमी हैं। तिवारी, इसीलिए हम बोल रहे हैं तुम पुलिस को सब बता दो। आपको तो पता है रानी कितनी खतरनाक है, और आपको भी बच कर रहना पड़ेगा। मैडम हम गरीब आदमी हैं, हम खुद अपनी रक्षा नहीं कर सकते। देखो, मैं बात करूंगी अजय ठाकुर से, तुम्हें पुलिस प्रोटेक्शन भी मिलेगा। तुम सिर्फ पुलिस को सब बता दो बस। मैडम अब हमें जाना होगा। तिवारी प्लीज। मैडम बस से जाना है ना, तो टाइम लगेगा। मैडम को शक हो गया तो हम तुमको पैसे देंगे, फिलहाल ये रखो। तिवारी, तुमने धनंजय का नमक खाया है, नमक हरामी मत करो। ठीक है मैडम, अब हम चलते हैं, बाकी बात बाद में करेंगे। नमस्ते। सोपं नाही आहे। या अशा प्रकारच्या माणसांशी आयुष्यात कधी संपर्क येईल असं सुद्धा वाटलं नव्हतं। राणीमुळे आला। एक सडका आंबा सगळी पेटी खराब करतो ना, तसं झालंय। राणी, राणी मी आता तिवारी आणि संगीताला बोलताना बघितलंय। हा मग काय अगं, ते काहीतरी बोलत होते एकमेकांबरोबर। शरद, संगीता आणि तिवारी एका घरात काम करतात, ते एकमेकांशी। राणी, हे बोलणं तसं नव्हतं। मला नुसत्या गप्पा मारणं आणि गंभीर चर्चा यातला फरक कळतो। काय म्हणायचंय तुला? राणी, तिवारी सध्या बिथरलाय, घाबरलाय तो। त्याला पश्चाताप होतोय आपल्याबरोबर असण्याचा। अशा वेळी त्याला कोणीही आपल्या जाळ्यात ओढून घेऊ शकतो। पण संगीता नाही ग, पण संगीताच्या थ्रू मीरा आणि गायत्री। मी दूर होतो म्हणून मला काय ऐकू आलं नाही फारसं, पण बोलणं गंभीर होतं नक्की। आणि मला संशय येतोय, या तिवारी पासून सावध राहायला हवं। याने जर का तोंड उघडलं ना, तर आपण मेलोच म्हणून समज। संगीता, काय चाललंय? काही नाही, घरावरती एवढी धूळ कुठून येते ना या घरात काही कळत नाही बाबा। समुद्राजवळ घर आहे ना आपलं। कधी कधी वाटतं मॅडमना सांगावं, फक्त धूळ पुसायला कोणीतरी अजून ठेवा। अरे दोनदा पुसलं तरी काम संपत नाही। नाही, मॅडम कोणालाच कामावर ठेवणार नाही। त्यापेक्षा हे काम तिवारीला सांगितलेलं बरं। नाहीतरी मॅडम घरात असताना तो बसूनच असतो की बाहेर। हो ना। दिसत नाही, कुठे गेलाय का तो? मला काय माहित, तुला सांगून नाही गेला का? मला कशाला सांगून जाईल तो? मेला म्हणजे असतो का? का काय? या घरचा नियम मोडलाय त्यानं। आपल्या घरचा नियम आहे ना, सांगून जावं लागतं म्हणून। मॅडमला न सांगता आपण गेलोय का कधी? तू जातोस की? ते मी पानपट्टीवर जात असतो, आता ते कसं सांगणार मॅडमना? मग तोही गेला असेल असाच कुठेतरी। इतका वेळ? तुला काय माहिती किती वेळ झाला ते? ते मी आज घरातच आहे ना, त्यामुळे म्हटलं दिसत नाहीये, बराच वेळ झाला। हो का? फोन कर ना त्याला। मी का? कर की, त्यात काय एवढं? तूच कर। मी करू का? ठीक आहे,
मी करतो. तिवारी The number you are trying to reach is currently unavailable. Please try फोन बंद again लागतोय later. त्याचा. हो का? आज काही खरं नाही त्याचं. का मॅडमनी बोलवलंय का त्याला? नाही. म्हणजे मॅडमना कुठे जायचंय का बाहेर गाडी घेऊन? म्हणजे माहित नाही ते. अरे मग कशाला घाबरतोस एवढं? मॅडमना कळणारही नाही की तिवारी घरात नाहीये ते. अगं संगीता, तू इतकी वर्ष इथं काम करते, तू अजून त्या मॅडमना ओळखलं नाहीस का? हा, महाभयंकर बाई आहे ती. तिला त्या रूम मध्ये बसून भिंतीच्या पलीकडे काय चाललंय हे कसं काय कळतं मलाही कळत नाही. इथे आता आपण काय करतो ना हे सुद्धा तिला कळत असेल. मला तर ना ती बाई आसपास असली ना की खूप विचित्रच वाटतं बघ. भूत बंगल्यात आहोत की काय आपण असंच वाटतं. अचानक एखादं भूत समोर येऊन पडेल असंच वाटतं. हळू बोल. हळू काय बोल. गेली तर गेली नोकरी, तशी नोकरी सोडणारच मी. पण माझ्या आधी तिवारी जाणार. तिवारी जाणार? अगं, जाणार म्हणजे आता तो न सांगता गेला म्हणून मॅडम त्याला नक्कीच काढून टाकतील. त्यात त्याचा फोनही लागत नाहीये. जाऊ दे, ज्याचं त्याचं नशीब. आपण आपलं काम करत राहायचं. मरू दे. हॅलो. हां हॅलो आई, काय झालं ग? कुठे काय? अगं तुझे 3 मिस कॉल बघितले मी. अरे काही नाही रे, नेहमीच. वेळेवर येणारेच ना, जेवणारेच ना. अच्छा, नाही मी जरा बाहेर आलोय ग. मी येतो थोड्या वेळात. बरं, तुझं काम झालं नाही का अजय? काम संपलंय. बरं, संध्याकाळी काही खाल्लंस की नाही? हो आई. तुझी काळजी वाटते म्हणून विचारते रे. एकदा कामात असलास ना की तुला भूक लागलेली काही कळत नाही बघ. हो मोठी, तुला कळतं हा, जसं की तुला हे सगळं कळूनही स्वतःच्या तब्येतीकडे तू लक्ष देत नाहीस, वेळेत खात नाहीस तू. असं काही नाहीये. असंच आहे. बरं आई, तू काळजी करू नकोस, मी खाल्लंय काहीतरी. मी आता इथे नेहाच्या घराखाली आलोय. त्यांनी मला बोलावलं होतं काहीतरी बोलायला. नेहाच्या घरी काय बोलायचंय? काही विशेष नाही ग. तू आता त्याची काळजी करत बसू नकोस. तू एक काम कर, तू जेवण घेतेस का? नाही, नको. बर ठीक आहे, मी येतो घरी, आपण बोलूया. बरं चालेल, ठेवते. ठेवतो. कदाचित आईला उद्या किंवा परवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. बरं, खर्चाचं कसं? संभावे लागतील मला काहीतरी करून. अजय ठाकूरच्या आईच्या ऑपरेशनचा सगळा खर्च आपण करायचा. तो अजय ठाकूर त्याचं तोंड पैशानं किंवा आणखी कशाने बंद होत नाही ना, मग आपण आपला चांगुलपणा दाखवून